हिला सांगतो एकदाची हा सांगतो हा ही कोणती बोलायची पद्धत आहे तुझी? नाही काय झालं का तिला मारताय? सकाळपासून ऐकून घेतो काही पण ऐकायचं का? यात लायकीची तू तुला तुला किती वेळा सांगितलं होतं किती वेळा सांगितलं सकाळपासून? अरे का तिची माग लागला तू? नाही ते सकाळपासून चाललं मला मारायला निघ एकदा जाईन कुठं जाईन काशी करायला. अरे मग जायचं होतं ना. नको मार जाऊ. तुला काय सांगितलं होतं मी आधीच? मी पण तुम्हाला एकदा सांगितलं. तुला सांगून सुद्धा तिथे करा हा हाणतो कुठं दादा तिला? नको मार. मग काय करू काय तिथं? काय करू म्हणजे हाणतो कुठं मग प्रेमाने सांग ना जरा. तिला सांगितलं तायडे आलेली 2 दिवस येतं गप रांग कुठं जायचं तिकडे जा म्हणून. हा मग जाईन ना ती तिची तिला जायची तवा हानी तो कशाला तिला? हिला हाणायचं ह्याची बॅग भरून तयार होती सरळ सरळ सांगितलं होतं तिला आधीच. अरे मी म्हणतो काय का करीन आपण माघारी बोलत सकाळपासून किती वेळा झालं तुला आतापर्यंत? मग काय एवढं काय बोलले? माघारी बोलत काय संबंध तुझा? आईला बोलते काय मला काय बोलते हा? जाऊ दे बाबा एखाद्याला सवयीचा परिणाम असतो काय करतो अरे हे संस्कार आहेत त्याच्यावर का आतापर्यंत कशा? माझ्या संस्कारावर जाऊ नका. ए लय बोल नको अजून पण सांग तुला संस्कार नको मग कुठं जाऊ तू या? गप ना बाई कशाला त्याला? आपण मी त्यांना काय म्हणलंच नाही मला जायचं एवढंच म्हणलंय फक्त. त्यासाठी तू आई बापाला फोन केला थांब एकदा येऊ दे त्यांना पण मग त्यांना पण सांगतो काय असतं काय काय नाही. असं माझ्या बापाला काय सांगणार तुम्ही? काय सांग तुला वाढवतो कशाला? घरच्यांना कशाला बोलवलं तिच्या? आपलं आपण मिटून तिच्या घरच्यांना कशाला बोल? अरे मला काय किंमत आहेत का नाही? सारखं माघारी बोलत मी नाही ऐकून घेणार. काय माघारी बोलले मी तुम्हाला? काय तू माघारी? अजून पण बोलत का हा? हिला सांगतो एकदाची हा सांगतो हा ही कोणती बोलायची पद्धत आहे तुझी? नाही काय झालं का तिला मारताय? सकाळपासून ऐकून घेतो काही पण ऐकायचं का? नाही आवं ते तुम्ही आले पोळपोळा ते मारीत नव्हती पिशी घेऊन. इकडे बघ माझ्याकडे बघ नाही अहो काय तुम्हाला पटतंय का? कशामुळे तिची पिशून ती फेकताय तुम्ही? फेकली नाही येईन बाई ऐकता का तुम्ही यायचात म्हणून ती येईनात म्हणून वाट बघत होती म्हणून ती निघाली ती म्हणली मलाच जायची. हा काय पटलं पाहिजे ना कुशाल पोरीला ढकली ताय हे करताय. अहो तसं नाही येईल तुम्ही येईनात पण ती वाट बघत होती पिशी घेऊन निघाली. अहो काय तुम्ही सांगता आमच्या समोर ढकललं पिशू काय फेकते तर हे काय लेकराला असं असतंय बाई. अहो काहीच नाही केलं पण तिला. म्हणजे काय करायची बाकी राहिली का आता परत हाणून मारून बाहेर काढलं तरी? कुठं हाणलंय मारलंय? काय बोलताय तुम्ही? नाही आमचं खोटं वाटतं ना तिला विचार सकाळपासून काय झालं माझ्याकडे जायचं कुठं जायचं विचार नाही एकदा तिला. मग येऊ दे ना आले तर काय झालं? किती 6 महिने झाले येऊन. मी तेवढंच म्हणलं होतं फक्त. तुला मी काय म्हणलं तुम्हाला नाहीतरी दुखच आहे. मी माहेराला जायचं म्हणलं की तुम्ही सारखं काय ना काय मध्ये आडवं घालतच असता. अरे तुला काय म्हणलं 2 दिवसांनी जा म्हणून काय तुला लगेच पोटात गोळा उठला होता काय? आज गेले काय 2 दिवसांनी गेले काय फरक पडतोय? हे बघा याच्यासाठी तुला म्हणलं होतं ले लुडबुड करू नको मध्ये मध्ये. काय लुडबुड केली? विचारपूस करायला नको पोरीचे? आपण आता ती बी म्हणतात जा. कोण नाही म्हणलं 2 दिवस थांब म्हणलं फक्त विचारा. पण 2 दिवसांनी काय आज समजा 2 दिवसांनी तुम्ही लावणार होते ना मग आज आल्याने काय फरक पडला असता? बघा काय चाललंय. नाही तुमचं डोकं नका चालू. तसं नसतं येईन काय या कामेरीच्या घरचे ज्या त्याच्या काम धोरण काही असतात चालू 2 दिवस जा म्हणल्या एवढं ऍडजस्ट होत नाही काय? हो मग आम्ही तिला सांगितलं 2 दिवसांनी जा म्हणून का तर तायडे आलेली 2 दिवस राहीन हिला लगेच घाई मला आजच जायची. नाही 2 दिवसाला तुमची बहीण येईन मग येणे काय तेवढंच करावं काय? त्यांच्या आलं का चहा पाणी हे सगळं? नाही त्यांचं घर नाही काय तवा 2 दिवसाला येत असतो काय मनुष्य? आता 4-2 दिवसाला तर असतातच. अहो पण मी कुठं म्हणलं वहिनीला माझं करायला थांब म्हणून? मी नाही म्हणलेलं काय हे बाबा जाऊ दे तिला जायचं असेल तर कशाला माझ्यावरून तुम्ही नवरा बायको भांडता? नाही तरी म्हणलं एवढा बोबाटा झालाय कसा काय? आता ती आली हे फोनवर सांगायची तुला काय गरज होती का लगेच आईला? हा का इथलं लगेच सगळं उठून सांगायचं आईला फोन करून? बरं बोलली म्हणून काय झालं? कोणाला सांगा? मला सांगते ना. आपण ह्या असल्या गोष्टी सांगायची काय गरज मी म्हणतोय. असते त्यांची पण काय काम 2 दिवस थांब म्हणलं काय बिघडतंय का? लागलेलोच तुम्ही न्याय निवाडा करायला दोघी लगेच. असं नाही चालत. पोरीच्या संसाराचं वाटोळ करता तुम्ही. काय तिला चुकीचं सांगते काय मी? हा मग चुकीचं नाही तर काय? मग 2 दिवस थांब म्हणलं काय बिघडतं काय तुला? का तू कुठं पळून चालली लगेच? बरं राहून द्या आता लय झालं. पण तुम्हाला सांगते हानीत मारे जाऊ नका तिला असं कळलं ना? हा नाही मारा मला काय तेवढं नाही सुटलं सकाळ 3-4 वेळा झाले. बरं जाऊ द्या मला द्या सोडून चला चहा घ्या चला. 1 मिनिट. आणि ह्या बघा इथून पुढं पोरीच्या संसारात अशी सारखी लुडबुड करू नका नाही तर पोरींचे संसार रस्त्यावर येते. आणि तू बी तुझ्या आईचं ले नको ऐकत जाऊ काय तिलाच ले कळतंय असं नाही. अहो आई आहे तशी सासू पण आहे ती बी तुझ्या फायद्याच सांगन का तिला असं वाटत नाही तुझं वाईट व्हावं. कळलं का? नाही तर अख्ख्या संसाराचं वाटोळं करता तुम्ही निवळ. कळलं? पाहुणं बारकी आहे तुमच्यापेक्षा झालं गेलो सोडून द्या आणि जाऊ द्या चला आता. नाही तरीच म्हणावं मी काही चला चला मामा तुमच्या शब्दाच्या बाहेर आहे का? चला चहा प्यायला चला. चला
आम्ही लय मनावर ना घेत जाऊ काय गोष्टी. बरं बसा.